नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये. अहो, जाताय कुठे? वेळ नाही म्हणताय? गणपतीची लगबग चालू आहे. हो बरोबर आहे, आता सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं सगळ्यांची गडबड आहे. कोणाला घराची साफसफाई करायची, कोणाला मकर आणायचे, कोणाला भरपूर अशी सगळी तयारी, म्हणजे जी काय घराला गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून लागणार आहे सगळी तयारी करायची आहे. पण जरा थांबा, आपला ही व्हिडिओ खास त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, कारण आपल्या चॅनलचं नावच आहे शेअरिंग इज केअरिंग. आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच मी तुम्हाला आज गणपती बाप्पासाठी लागणारे, आपल्या सगळ्यांचे आवडते आणि गणपतीचे आवडते उकडीचे मोदक. हो बरोबर, उकडीचे मोदक. कारण आपल्या आता घाई गडबडीमध्ये आणि ह्या प्रसन्न अशा भक्तिमय गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वातावरणामध्ये करायला अजिबात वेळ मिळत नाही, कोणाला ते जमतही नाही. तर काळजी करू नका, मी तुमच्यासाठी अशी व्हिडिओ घेऊन येणार आहे की जिथे तुम्हाला ऑर्डर दिली मोदकाची की तर ते तुम्हाला उकडीचे सुंदर ताजे फ्रेश मस्त मोदक बनवून देतील आणि तुम्हाला वेळेवरती त्याची डिलिव्हरी मिळेल. तर आज असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. आज आपण आलो आहोत प्राधिकरण आकुर्डीमध्ये. हुतात्मा चौक आहे. हुतात्मा चौकातच तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्याचं नाव आहे काहीतरी वेगळं. माझ्या मागे जो स्पॉट आहे काहीतरी वेगळं म्हणून आहे. खरंच इथे वेगळं बऱ्याचशा गोष्टी मिळतात, त्या इथे काय मिळतात आणि इथे कोण काय देतं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे उकडीचे मोदक तुम्हाला ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. चला तर आपण बघूया कसे आहेत ते. या माझ्या बरोबर. आपल्याला काहीतरी वेगळं म्हणजे खरंच काय मिळणार आहे. नमस्कार ताई, या माझ्या बरोबर. आपण बघू इथे काय काय चाललंय. आता तुम्ही थालीपीठ करताय. अरे वा, फिलिंग बघू शकता. त्याच्या आतमधलं जे सारण आहे ना ते दिसतंय, म्हणजे इतकी पातळ पारी आहे, ती जाड नाही. आणि तुपाची धार जाणार आहे. कमाल. तुमचं आपल्या चॅनल मध्ये शेअरिंग इज केअरिंग मध्ये खूप स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा स्टॉल दाखवायचा एक महत्वाचा उद्देश असा होता की आता गणपती येत आहेत, तर बाप्पाच्या आगमनासाठी सगळ्यांना उकडीचे मोदक आवडतात सुद्धा आणि बाप्पांना पण आवडतात. बरोबर. तर ते करायला वेळ मिळत नाही किंवा कोणाला जमतच नाही. बरोबर. तर तुमचं उकडीच्या मोदकाची जी स्टोरी आहे किंवा तुम्ही जे देता ते आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा पहिल्यांदा. नाही, मी मागच्या वर्षीपासून उकडीचे मोदक चालू केले. म्हणजे आधी एकच दिवस ठेवायचा विचार होता, पण लोकांना आवडले म्हणून मग माझ्याकडे 12ही महिने उकडीचे मोदक मिळतात. म्हणजे एकच दिवस असं मिळत नाहीत. तुम्ही कधीही आलात की माझ्याकडे उकडीचे मोदक मिळते. म्हणजे एका दिवसासाठी फक्त ताईंनी उकडीचे मोदक सुरू केले, पण वर्षाचे 12 महिन्यात ते उकडीचे मोदक आहेत. किती रुपयाला मोदक आहे तुमच्याकडे? 45 ला. पण साईज आहे आणि त्याच्यावर तूप. आणि तुम्ही पार्सल पण देता, म्हणजे ऑर्डर जसं पाहिजे तसं. आणि बल्क मध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर ती पण तुमच्याकडे मिळते. ते पण आहे. तुम्ही जो नंबर आता डिस्प्ले होतोय त्याच्यावरती कॉल करायचा आहे तुम्हाला. ताईंना जर उकडीची मोदकाची ऑर्डर द्यायची असेल. आणि हे उकडीचे मोदक आणि अजून काय काय इथे चाललंय ते आपण बघूया हळूहळू. आता आपण सध्या थालीपीठ बघितलंय. तुमचं नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा बरं. माझं मिनल भावे. मिनल भावे. आणि ही माझी मुलगी आर्या भावे. नमस्ते. तिचं पण स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. ती पण मम्मीला बरीचशी मदत करते असं दिसतंय. हो, ती असते माझ्या मदतीला प्रत्येक वेळेस. अच्छा, रोज मदतीला. हे माझे नेहमीचे कस्टमर आहेत. फक्त पुरणपोळी खायला तो मुलगा येतो माझ्याकडे. अरे वा, त्याला फार आवडते वाटतं पुरणपोळी. 4 दिवस झाला विचारा पुरणपोळीसाठी चक्कर मारतोय. त्याला म्हटलं आज आम्ही देणार आहे पुरणपोळी तुम्हाला. गुड गुड. चला, आज म्हणजे असे सुद्धा तुमचे सगळे कस्टमर आहेत की माझे असे कस्टमर आहेत की ते माझे घरचे झाले. 10 वर्षात असे कस्टमर की सगळे घरचे झाले. याला चालू करून मला 10 वर्ष झाले थालीपीठाला. थालीपीठ इथे चालू करू? हो बरोबर. इथेच 10 वर्ष झाले तुम्ही थालीपीठ बनवताय. हो. भाजणीचं थालीपीठ आहे का? भाजणीचं सगळं धान्य मिक्स आहे. आणि हे तव्यावरतीच करता? तव्यावर 5-6 तव्यात. अच्छा, त्याच्यावर करते. युनिक कन्सेप्ट आहे की फक्त तव्यावरतीच थालीपीठ. इतर ठिकाणी कसं फडक्यावर करून करतात, पण मी नाही करत, तव्यावरच करते. ओके. तर जसं ऑर्डर येईल तसं तुम्ही करून देते. आणि त्याच्यावर लोणी, लोणचं, ठेचा, आदर दही, लोणचं, ठेचा, नाही तर मग चीज, लोणचं, ठेचा. लोणी आहे. लोणी आहे. तुम्हाला जे आहे ऑर्डर जशी असेल तशी.
मी पुनावळेहून येते. पुनावळेवरून म्हणजे थालीपीठ खायला. तो बोगदा जो आहे तिथे अर्धा तास थांबून त्या ट्रॅफिक मध्ये Traffic तरी मी मध्ये येते. तरी थालीपीठ खायला येतात. येस. कधीपासून येत आहे तुम्ही? एक 6 महिने झाले मला कळलं इकडे हे सगळं मिळतं, तर मग आम्ही आवर्जून येतो स्पेशली थालीपीठ खायला. अजून मोदक मला नाही ट्राय करता आले कारण संपलेले असतात नेहमी. आम्ही येतो तेव्हा 8-8:30च्या आधी यायचं. राईट. सो येस, म्हणजे आय विल डेफिनेटली रिकमेंड. आणि मी तर असं सांगेन की पुनावळेत पण दुसरं काहीतरी असं सुरू करा म्हणजे आम्हाला एवढा लांब नको यायला. ताई तुम्हाला अजून एक ऑफर आलेली आहे, पुनावळेत चालू करा म्हणजे त्यांना यायला लागणार नाही एवढ्या लांब. नक्कीच आपण विचार करूया. नाही, इथे आलं ना की एक घरच्यासारखी फिलिंग, एकदम घरची टेस्ट. आणि सगळे वेगळे आयटम आहेत की जे आयटम आहे ना नॉर्मल गाडीवर मिळत नाही. थालीपीठ, पुरणपोळी, उकडीचे मोदक, हे जरा त्याच्यामुळे मग इथे वारंवार येणं होतं. आणि घरगुती टेस्ट मिळते. घरगुती मेन म्हणजे होमली फिलिंग. स्वतः म्हणजे गृहलक्ष्मी बनवतात ना, अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? बरोबर आहे. तृप्त होऊन जात आहेत म्हणजे लोक आल्यानं तृप्त होऊन जात आहेत. निश्चितच तृप्त होऊन आणि वारंवार येतात. अच्छा, रिपीटेड कस्टमर येतात. थालीपीठ त्यांचं रेडी. आणि ना इथे आलात ना स्टॉलवर की नजर बघता एका ठिकाणी माझी गेली की जिथे लिहिलंय की तुम्हाला जर अन्न नको असेल ना तर ताटात टाकू नका, आधी सांगा त्यांना. आणि जर तुम्ही वाया घालवलं तर 10 रुपये दंड आहे. म्हणजे ही चांगली कन्सेप्ट त्यांनी सुरू केलेली आहे की तुम्ही कुठेही गेलात, कुठेही अगदी घरात असाल बाहेर असाल तरी अन्न वाया घालवू नका, अन्नाची नासाडी अजिबात करू नका. ही खूप चांगली संदेश, चांगली शिकवण तुम्हाला इथे नकळत का होईना पण मिळून जाते. थालीपीठ खर तर आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे म्हणून आम्ही खास यांच्या इथं ते मोदक आणि थालीपीठ खायला घ्यायला आलोय. आम्ही पण इंस्टावर रील पाहिलं होतं, खूप दिवस यायचं होतं पण आज योगा. अच्छा, वा वा वा. हॅपी बर्थडे बेटा. कसा आहे मोदक आमचा? छान आहे ना? परत ये. आम्ही आहे ना न्यूट्रीलाइजचं बटर वापरतो आणि अमूलचं चीज वापरतो. सो हे ब्रँडेड सुद्धा आहे. सो तुम्ही इथे नक्की दाबेली खायला येऊ शकता. लक्षात ठेवा, मंगळवारी आमचा स्टॉल बंद असतो. येऊ नका. मंगळवारी आलात तर तुम्हाला हे थालीपीठ आणि टेस्टी खायला मिळणार नाही. सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. जो ते देत आहेत पार्सल आणि तो सुद्धा फोडून म्हणजे व्यवस्थित त्याच्यावरती तुपाची धार सोडणार आहेत. वाव. जनरली पार्सल मध्ये असं नसतं. जे उकडीचे मोदक घेतात तेवढेच फक्त मिळतात, तिथे तूप सुद्धा त्याच्यावर मिळते. मग तुम्हाला कधी जर रोज खावीशी वाटलं तर तुम्ही इथे येऊन माझ्याकडे रोज पार्सल घेऊन जाऊ शकता, कारण तुमच्याकडे रोज रेडी असतात. एवढी सगळी तयारी करायची म्हणजे ग्रेट आहे. पण 8:30च्या आधीच मोदक, त्याच्यानंतर मोदक 8:30 पर्यंतच असतात ना, 8:30 नंतर संपतात. ते पण नोटेड करायचं आहे की त्याच्यानंतर फिनिश. तुम्हाला जर हवे असेल तर लवकर या, कारण जेवढे ते बनवून आणतात तेवढेच तुम्हाला स्टीम करून देतील. बरोबर. आणि ऑर्डर जास्त असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. बघू शकता दाबेलीची ऑर्डर आली आहे. दीदी आपल्याला मग सांगणार आहे काय काय करते. आता आपण पहिले गोड चटणी लावतोय, चिंचेची. चिंच आणि गुळ टाकून जी गोड चटणी बनवतो ती पावाला तिने लावली. हा पाव आपला नॉर्मल वडापावचा पाव आहे. आता पुदिन्याची चटणी. ओके. ग्रीन चटणी. ग्रीन म्हणजे ते गोड तिखट दोन्ही टेस्ट त्याला येणार आहे. आता हे दाबेलीचं सारण आहे जे आपण पावात स्टफ करतोय. सिक्रेट मसाला म्हणता येईल त्याला आपल्याला यांचा दाबेलीचा. आता थोडे शेंगदाणे, चटकदार मसालेदार शेंगदाणे, पीनट्स. आता ही रेडी झाली आहे. आता त्याला तव्यावरती भाजायचं. काय लावून भाजतो आपण त्याला? ते बटर. म्हणजे हेल्दी तुम्हाला इथे सगळं फूड मिळणार आहे. आता आपण दाबेलीवरची शेव घालणार आहे.
हा बारीक शेव दिली बरोबर. आणि तिखट गोड अशी रेडी टू इट. या कच्ची दाबेली खायला. चला कच्ची दाबेलीची ऑर्डर कोणाची? आमच्या स्टॉलचं नाव आहे काहीतरी वेगळं. काहीतरी वेगळं. वेगळं. तर ते आता इकडे हेडगेवर भवन आहे, गणेश तलावच्या जवळ. इकडे रोज संध्याकाळी 6:30 ते 10:30 स्टॉल सुरू असतो. बर. आपल्या इथे काय काय मिळतं? आमच्या इथे थालीपीठ, उकडीचे मोदक, पुरणपोळी, शनिवार रविवार दही वडे, दाबेली, शेवपाव हे पदार्थ मिळतात. आणि एकदम खूप रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला घरगुती हे सगळे पदार्थ मिळतील. मला सांग आणि प्रेक्षकांना सांग, तू यातलं सगळ्यात आवडतं तुझा आयटम कुठला आहे? माझा आवडता थालीपीठ आहे, दाबेली आहे, मोदक आणि पुरणपोळी पण आवडते. म्हणजे सगळंच आवडतं. काय राहिलं? आता आई तर बनवते ना म्हणून सगळं आवडतं. आईच्या हातचं थालीपीठ गरम गरम सगळं खायला मिळते. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. आणि एकदा विजिट करा म्हणजे परत तुम्ही इथेच येणार आहे. तर आता हे काहीतरी वेगळं जे आहे त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती पण ऐकूया. तो ताईची गडबड चालू आहे आता. थालीपीठ वगैरे 2-3 असे एका टायमाला 3-3 तवे ठेवलेत. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं आपण थोडीशी स्टोरी ऐकू. त्यांच्याबद्दल काय सांगताय, त्यांची काय गोष्ट आहे ती पण आपल्याला कळाली पाहिजे. काय सांगाल ताई तुम्ही प्रेक्षकांना तुमच्या ह्याच्याबद्दल थोडक्यामध्ये आम्हाला थोडं कळायला? मी हे चालू केलं तर एक हाऊस म्हणून चालू केलं होतं. मला घरात बसून खूप कंटाळा यायचा. काहीतरी आपल्या डोक्याला खुराक पाहिजे, काहीतरी पाहिजे. म्हणजेच मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, अरे असं असं मला सुरू करायचं तर करू का? तर तो म्हणाला की अशा ठिकाणी जागा आहे, तिथे तू उभी राहशील का? बघ तुला जमत असेल तर तू कर. सुरुवात मी हे माझं आता 1 वर्ष झालेलं आहे. बर. पण आधी माझी साधी हातगाडी होती. एक साधी हातगाडी होती. अच्छा. साधी हातगाडी, त्या ह्याच्यावर मी 9 वर्ष केलंय. बर. आणि हे करून आताशी 1 वर्ष झालेलं आहे. हा सगळा सेटअप माझा आता झाला. 1 वर्ष. 9 वर्ष मी हातगाडीवर होते. ह्याच ठिकाणी हातगाडी. ह्याच ठिकाणी हातगाडी असायची. रोज सामान घरी न्यायचं, आणायचं. हा सेटअप इथे नव्हता. बर. हे सगळं मी आता आणि हे झाल्यानंतर सगळे आयटम तेव्हा सुद्धा होते. तेव्हा थालीपीठ, दाबेली हेच होते. मोदक मागच्या वर्षीपासून चालू आहे. मोदक, दही वडा हे सगळं मागच्या वर्षीपासून चालू आहे. म्हणजे 1 वर्ष झाले. मोदक गेल्या वर्षी तसं हे सगळं एका 1 वर्ष दिवसासाठी झालं. हे 10 वर्ष झाले चालू आहे. चालेल. थालीपीठ 10 वर्ष झाले त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि मोदक 1 वर्षामध्ये फेमस झालेत, हे महत्वाचं आहे. गणपती एकच दिवसाचा स्टॉल वर्ष झालंय आता. गणपतीने फेमस केला. आणि मोदक म्हणजे बाप्पाची काय म्हणतात कृपा दृष्टी चांगली असते. आज आम्ही 200 मोदक केलेले आहेत सकाळी ऑर्डर. आज सकाळी 200. तुम्हाला जर असे खूप बल्क मध्ये ऑर्डर हवी असेल ना तर पहिल्यांदा ऑर्डर द्या, म्हणजे तुम्हाला पण मिळून जातील. असे कंपन्यांना वगैरे सुद्धा आम्ही देतो. कॉर्पोरेट ऑर्डर पण त्या घेतात. तुम्ही नंबरवरती फोन करा आणि खरंच या एकदा टेस्ट करायला. मी एकदम भाजल्यासारखंच हे आहे, मस्त. एक खाल्लं की पोट भरून जाईल. पोट भरलं पाहिजे, मन नाही भरत. त्यासाठीच परत परत यायचं. आता एक गरम गरम उकडीचे मोदक. वाव, केवढी मोठी साईज आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे आता ऑर्डर आली आहे त्यांना, तर त्यांना पार्सल द्यायचं, त्याची तयारी चालू आहे. तोपर्यंत तुम्हाला मी केवढा मोठा मोदक आहे ना तो दाखवते. खूप चालेल. म्हणजे पार्सल मध्ये सुद्धा मोदक देताना त्याच्यावरती खूप आहे. ओके. आता ताईंनी गरम गरम पुरणपोळी, म्हणजे पुरणपोळी त्या घरून लाटून आणतात, इथे गरम करून तुम्हाला देतात. पण टेस्ट जसं आपल्याला सांगितलं, खाणारा तो पुरणपोळी खाणार त्याला टेस्ट विचारायची. बिचारा रोज तो बिचारा पुरणपोळीसाठी येतो, हे पण विशेष आहे. म्हणजे ह्याच्यावरून कळून जातं आपल्याला इथली टेस्ट कशी. नाही मिळाली तर मग दाबेली खाऊन जातो. बारीक करून दाबेली वगैरे खातो. असेच कस्टमर हवेत आपल्याला. पुरणपोळी आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार. कमाल. ते पण हवी तितकी. हवी तितकी. अनलिमिटेड तूप मिळतंय तुम्हाला इथे. बस अजून काय पाहिजे? बाकीच्यांचं म्हणणं माहिती, हे माझ्या मुलासाठी तर आहे. एक्झॅक्टली. हे बघा, आपला श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आपण सगळं पार्सल घेऊन जातोय. ताईंनी अगदी मोदक, पुरणपोळी, थालीपीठ,
शेवपाव, दाबेली, हे सगळं पार्सल. अरे बाबा, एवढं सगळं आपण पार्सल घेऊन जातोय आणि ह्याची टेस्ट कशी आहे हे तुम्हाला मी पुढे आता सांगणार आहे. हे आपलं नेहमीचं जे काम आहे ते तर केलं पाहिजे. तर बघा, हे सगळं काहीतरी वेगळं खायचंय आज आपल्याला. तर हे पार्सल पिशवी रेडी आहे. थँक्यू ताई, तुम्ही एवढं मोठं पार्सल आम्हाला दिलंय. तर मंडळी बघू शकता, आता आपण जे पार्सल आणलं होतं त्या ताईंकडनं ते घरी येऊन त्याचा आस्वाद घेणार आहे. बघा, मस्तपैकी हे मोदक, जसा त्यांनी हा गरम गरम उकळीचा मोदक, त्याच्यावरती आपण मस्त तुपाची धार सोडूया. हे घरातलं साजूक तूप, कढी आहे ती आमच्या घरची, ही त्यांनी दिलेली पुरणपोळी, थालीपीठ, कच्ची दाबेली, शेवपाव आणि त्याच्याबरोबर लोणी, चटणी, असं सगळं पार्सल आपल्याला त्यांनी दिलं होतं. ते आपण आणलंय आणि आता घरी त्याची टेस्ट बघणार आहे. उपास सोडायचा आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं पार्सल घेऊन आली आहे. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी लोण्याचा गोळा आपण थालीपीठवर टाकून ची टेस्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण खास ज्यासाठी व्हिडिओ बनवला ते हे उकडीचे मोदक. जगात भारी उकडीचे मोदक असतात. गणपती बाप्पाचा जर आशीर्वाद हवा असेल ना, तर म्हणजे असं वाटतं की उकडीचे मोदक खाताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद. मस्त गरम लुसलुशीत असे उकडीचे मोदक आहेत. त्याचं काय म्हणतात, स्टफिंग आहे ना, ते खूप मस्त भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम फुल भरलेला आहे. वरची पारी खूप पातळ आहे आणि खोबऱ्याचा कलर वगैरे. आता ह्यांचं थालीपीठ जे आहे ते आपण टेस्ट करूया. मस्त लोणी त्याच्यावर त्यांनी भरपूर असं दिलंय आणि हे भाजणीचं थालीपीठ. मस्त आहे, कमाल आहे, कमाल. आता याची पुरणपोळीची जी टेस्ट आहे, अजिबात जास्त गोड नाहीये. पुरण एकदम पूर्ण भरलेलं आहे पुरणपोळीमध्ये. त्याच्यावरती पण तूप ते देतात आपल्याला टाकून. मी नको म्हटलं, कारण का आपल्याला पार्सल घ्यायचं होतं. असं मस्त तूप टाकून खायचंय. पुरणपोळी सुद्धा छान आहे. सगळ्याला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मी देईन. आता यांची कच्ची दाबेली आहे, ती पण आपण टेस्ट करूया. ही चटणी, त्या शेंगदाण्याची बाईट्स अप्रतिम आहे. आता हा फायनली शेवपाव तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये पूर्ण फिलिंग. हा पण आपण टेस्ट करूया. आंबट गोड चटणी मस्त लागते. शेवपाव खरंच छान आहे. हे म्हणजे पूर्ण हे जे आयटम आहेत हे खूप टेस्टी आहेत. मी हे सगळे ट्राय करणार आहे आणि आता सगळं संपवणार आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. कारण असेच नवनवीन ठिकाणं जे तुम्हाला माहिती आहेत आणि जे माहिती नाहीत ते तुमच्यापर्यंत नेहमीच आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि उकडीचे मोदकाची ऑर्डर द्यायला त्यांना कॉल करा आणि मोदक बुक करा. धन्यवाद.